हा विचार खऱ्या अर्थानं या समाजामध्ये संत गाडगे बाबा, संत तुकाराम महाराज, संत कबीर या सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा विचार स्वीकारण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं. आणि हा विचार आम्हाला सुद्धा स्वीकारावा लागेल. आमच्या पुराणामध्ये आम्हाला नेमकं काय दडलेलं आहे हे शोधण्याचं काम तुमचं आहे मामावल्यांना. आपल्या पुराणामध्ये नेमकं काय दडलेलं आहे तुम्हाला शोधता आलं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काय आहे नेमकं हे ज्या वेळा तुम्ही शोधाल त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्याची वाटचाल योग्य दिशेने होईल. ती योग्य दिशेने वाटचाल आम्हाला आता करावी लागेल. कारण आम्ही आमच्या पोराला इंजिनियर बनवू शकत नाही, आम्ही आमच्या पोराला डॉक्टर बनवू शकत नाही, पण चांगला पोरगा तर बनवू शकतो ना. चांगला पोरगा तरी आता आम्हाला बनवावा लागेल. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांमध्ये विचार पेरला होता की संभाजीराजे या रयतेमध्ये राहणारी प्रत्येक माणसं ही आपली आहेत, प्रत्येक शेतकरी हा आपला आहे, त्या शेतकऱ्याचं चांगलं झालं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये बघा, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये शिवाजी महाराजांनी एक पद्धत निर्माण केली होती की शिवाजी महाराज शेतकऱ्यांना पेरणी यंत्र द्यायचे, वखर द्यायचा, डवरं द्यायचे आणि सर्व पेरल्यानंतर मग ते सर्व पेरणी यंत्र शिवाजी महाराज वापस घेऊन घ्यायचे. आज सबसिडी सुद्धा आमच्या शेतकऱ्याला साधी भेटत नाही. कर्जमाफी तर विषयच नाही, कर्जमुक्ती त्याच्यापेक्षा विषय नाही. म्हणून आज एवढी भयान परिस्थिती आहे की शेतकऱ्यांचा प्रश्न जसा वेड्यामध्ये पन्हाळा आहे, 12 महिने त्रिकाळ घरामध्ये उन्हाळा आहे, विषयासाठी पैसे नसतील तर घरच्या आड्याला फाशी आहे, तरी सरकार विचारते अरे कर्ज का बुडवतोय. चलाना राज तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतोय. खऱ्या अर्थानं हा आतला जो महाराष्ट्र आहे हा शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रदेश आज झालेला आहे. ज्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सैन्य कुठलं होतं तर शेतकऱ्यांचं सैन्य छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. शेतकऱ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी लढल्या. या समाजामधला शेतकरी जगला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार होता. पण आज आमच्या समाजामध्ये मित्रांनो एखाद्या A4 साईजच्या पानावरती नकाशा काढून देणाऱ्या माणसाला आम्ही 10,000 रुपये देतो सिव्हिल इंजिनियरला. मात्र निंबाच्या या झाडापासून तर निंबाच्या त्या झाडापर्यंत सरकार 3 वखर ज्या वेळेला एखादा शेतकरी नेतो, त्या शेतामध्ये पेरणी करतो, भरघोस पीक घेतो, त्या शेतकऱ्याच्या सोयाबीनला मात्र 4 ते 5,000 रुपये इतका हमीभाव जर आपण देत असू तर खऱ्या अर्थाने शोकांतिकेची बाब आहे. आणि म्हणून या समाजातला शेतकरी टिकला पाहिजे आणि तो टिकवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कृषी विषयक धोरण आम्हाला समजून घ्यावं लागेल. या धोरणाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं आम्हाला तो विचार स्वीकारावा लागेल. ज्या मासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संत ज्ञानेश्वर समजून सांगितले, संत तुकाराम महाराज समजून सांगितले, मासाहेब शिवाजी महाराजांना जवळ करायचे, कृष्णाच्या गोष्टी सांगायचे, कृष्णाच्या कथा सांगायचे. पण आजकाल आपल्या आजोबा आणि आजींच्या कथा सुद्धा बदलल्या. आता आमची आजी आम्हाला सांगायची की हनुमान एवढा पॉवरफुल होता, शिवाजी महाराजांनी एवढे गड किल्ले जिंकले, अशी आमची आजी आम्हाला सांगायची. ते मला आजही आठवतं. पण आजकाल आजी आजोबांच्या गोष्टी बदलल्या. आजी आपल्या नातवाला सांगते एक होता राजा त्याच्या 2-2 राण्या. नातू तेच करते. नातू 2-2 नाही 4-4. म्हणजे आमच्या कथा बदलल्या, आमचे संस्कार बदलले आणि संस्कारहीन पिढी आमच्या कथेमधून जर निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थाने शोकांतिका. आज आमच्या आजी आणि आजोबांच्या कथा बदलल्या. आजी म्हणते आजोबाला असं गुपित का हसता का कुणाला विचारता, डान्सबार कधी उघडता, तुमचं खरं रूप आता होऊ लागलं लीक, तारुण्यातली ब्रँडी म्हणते मारू लागली की. आजोबा म्हणतात आजीला अगं वेडे असं कधी असतं का, जुनं झालं कुकर म्हणून शिट्टी मारणं सोडतं का. जुनं किती कुकर झालं असेल तरी तो शिट्टी मारणं सोडत नाही. अशा जर कथा आज आमच्या आजोबा आणि आजी आम्हाला सांगत असतील तर खऱ्या अर्थाने हे दुर्दैव आहे. म्हणून आमच्या कथा बदलल्या, आमचे विचार बदलले. आमच्या पुराणा आता आम्हाला खरा इतिहास सांगावा लागेल, त्यांना आमच्या मस्तकामध्ये पेरावा लागेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी या स्वराज्य कसं निर्माण केलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी या समाजामध्ये राष्ट्र निर्माणाचे धडे कसे दिले, संत गाडगे महाराजांनी या समाजामध्ये अंधश्रद्धेच्या विरुद्ध प्रहार करण्याचं जे काम केलं तो विचार आम्हाला आता खऱ्या अर्थाने या समाजामध्ये पेरावा लागेल. आणि तो तुम्ही नक्की पेराल या आशावादासह. फार वेळ झालेला आहे, तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव मला समजून राहिले. आणि म्हणून कसं आहे श्रोत्यांचे चेहरे पाहून बोललं पाहिजे. आता तुम्ही घरी स्वयंपाक केलेला असेल
केला का नाही? बापरे, मग तर शिव्या श्रापे दिले असतील मला 2 वेळा. कारण कसं आहे, आता तुम्हाला स्वयंपाक करावा लागेल. पुरुष आणि महिला हे जरी समान असले तरी घरची जबाबदारी जी असते ते अच्छा. पाहुणे अमरावतीवरून आले, थोडा उशीर झाला. कसं आहे, आपली एसटी आपले रस्ते तुम्हाला माहित आहेत, खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे, हे आता खरं बेकार परिस्थिती आहे. तर हा विचार तुम्ही फार स्वीकारा. फार काही जास्त या ठिकाणी बोलणार नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार होता ना, फक्त सोपी तुम्हाला सांगतो की आपल्या पोरांना संस्कार पेरा. आपल्या पोरांमध्ये, आपल्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा सांगा, आपल्या पोरांना संत गाडगेबाबा समजून सांगा, आपल्या पोरांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समजून सांगा. इतकं जरी तुम्ही करू शकले तरी मला वाटते समाज निर्माण होऊ शकतो. डॉक्टर विठ्ठल लाण्यांचा एक किस्सा मला या ठिकाणी आठवला. डॉक्टर विठ्ठल लाणे, तात्याराव लाण्यांचं तुम्ही नाव ऐकलं असेल. तात्याराव लाण्यांचं मुंबईला हॉस्पिटल आहे, ते त्या ठिकाणी मुफ्तमध्ये सर्व सर्जरी करतात. तात्याराव लाण्यांचे लहान भाऊ विठ्ठल लाणे आहेत. डॉक्टर विठ्ठल लाणे एकदा रस्त्यावरून चालत होते आणि चालता चालता एक मुलगी विठ्ठल लाणेकडे आली. विठ्ठल लाणे हे सौंदर्याचे डॉक्टर आहेत. त्या मुलीचा चेहरा फाटलेला असतो, तिचे ओठ फाटलेले असतात आणि ती मुलगी म्हणजे डॉक्टर साहेब, माझी घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे, मला माझं ऑपरेशन करायचं आहे, तुम्ही माझं ऑपरेशन कराल का? विठ्ठल लाणे विचार करतात. विठ्ठल लाणे म्हणतात ठीक आहे, तू शनिवारी ये म्हणतात माझ्या दवाखान्यामध्ये, तुझं आम्ही मुफ्तमध्ये ऑपरेशन करू, मोफत ऑपरेशन करू. ते मुलगी विठ्ठल लाणेंच्या हॉस्पिटलमध्ये जाते. विठ्ठल लाणे त्या मुलीचं ऑपरेशन करतात आणि त्या मुलीचं ऑपरेशन झाल्यानंतर काही दिवसात त्या मुलीचं लग्न जुटतं, त्या मुलीचं लग्न होतं आणि त्या आनंदामध्ये त्या मुलीचे वडील विठ्ठल लाणेंची भेट घेतात. एका हातामध्ये पेढ्याचा डब्बा असतो आणि एका हातामध्ये 50,000च्या नोटा असतात. त्या मुलीचा वडील विठ्ठल लाणेंसमोर दोन्ही हात असे उभे समोर त्याच्या डोळ्यासमोर हात दाखवतात आणि त्या डॉक्टरांना म्हणतात, लहाने साहेब तुम्हाला नेमकं काय घ्यायचं आहे घ्या, पैसे घ्यायचे आहेत की पेढे घ्यायचे आहेत? तर विठ्ठल लाणे त्या डब्यातले 2 पेढे खातात आणि विठ्ठल लाणे त्या दिवसापासून विचार असा करतात की रोजही असे 2 पेढे मला मिळाले पाहिजेत, म्हणून विठ्ठल लाणे 2 ऑपरेशन आजही मोफत करतात. विठ्ठल लाणेंचे वडील 90 वर्षाचे आहेत आणि विठ्ठल लाणेंच्या वडिलांना एक पत्रकार प्रश्न विचारतो की तुम्ही 90 वर्षाचे आहात, पण या वयातही तुम्ही असे तरतर का बरं चालता, हवेत का बरं चालता? बघा म्हातारे लोक असे तरतर चालतात एकदम, म्हणजे आता जर साखरीच्या या फाटावर आहे तर तो दुर्गवाडा कधी जाईल सांगता येत नाही, पण आमच्या तरुण डायरेक्ट किक मारूनच, किक शिवाय जमतच नाही काम आता. तर विठ्ठल लाणेचे वडील 90 वर्षाचे असतात आणि तो पत्रकार विठ्ठल लाणेच्या वडिलांना प्रश्न विचारतो, लहाने साहेब तुम्ही 90 वर्षाचे आहात, पण या वयातही तुम्ही तरतर का बरं चालता? तेव्हा त्या 90 वर्षाच्या म्हाताऱ्याचं उत्तर असतं की मी डॉक्टर तात्याराव लहाने आणि डॉक्टर विठ्ठल लाणेंचा बाप आहो, हवेत नाही चालणार, कसा चालणार? तुमच्या आमच्या पुराचं कर्तृत्व पाहून तुमच्या आमच्या आई वडील सुद्धा असे हवेत चालले पाहिजेत, इतके मोठे तुम्ही व्हा, तुमच्या यशाचे तुम्ही शिखर गाठा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार स्वीकारा. खऱ्या अर्थानं या सगळ्या विचाराच्या माध्यमातून तुम्ही अत्यंत शांतपणाने हा सगळा व्याख्यानाचा कार्यक्रम ऐकून घेतलात. कारण हे ऐकून घेणं फार कठीण गोष्ट आहे बरं, कारण हे कीर्तन नाही, हे व्याख्यान आहे, हा विचार आहे. त्याबद्दल मी तुमचे खरंच मनस्वी आभार मानतो. खरं तर माणसांची जोडणी करून